ओम साईराम. माझं नाव प्रकाश उंटवले. मी साईबाबांचा जो भक्त आहे हा 1964ला मी सुरुवातीला माझे जेव्हा वडील वारले तेव्हा त्यांचं नाशिकला मी क्रियाकर्म केले आणि वापस येताना शिर्डीला गेलो होतो. त्यावेळेला शिर्डीमध्ये काही नव्हतं. ते तिथल्या त्या म्हणजे बाबांच्या पायथ्यापाशी बसून आम्ही अभिषेक केलेला आहे. तेव्हापासून मी शिर्डी पाहतोय आणि तेव्हापासून मी साईबाबांचा भक्त आहे. आता साईबाबांचा भक्त म्हटल्यानंतर माझा एक अनुभव मी तुम्हाला शेअर करतो, की जो म्हणजे माझ्या जीवनाची कलाटणी झालेली आहे म्हटलं तर हरकत नाही. मी 1994ला माझ्या मुलीच्या सोबत शिर्डीला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर साईबाबांना मी म्हटलं, गुरुजीच्या समोर हात जोडून उभं राहिला. साईबाबांना म्हटलं, बाबा जिवंतपणे मी तुम्हाला पाहिलेलं नाही म्हटलं, पण मला तुमची सेवा करायची आहे. मला असंच तुम्ही हे द्या, हे अशी एखादी व्यक्ती सांगा की जी मला माझ्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन करेल. असं मी साईबाबांना बोललो आणि नंतर निघून आलो. निघाल्यानंतर 2000 जवळपास 2004 साली मला स्वप्नामध्ये एक म्हातारा आलेला दिसला आणि त्यांनी सांगितलं की तू एक दाढीवाला आहे, त्या दाढीवाल्याकडे जा म्हणे. ठीक आहे म्हणजे असं सांगितलं मला. आणि सांगितल्यानंतर मग मी एकदम जागा झाल्यानंतर पाहतो तर मी म्हटलं यांनी दाढीवाला कोण सांगितला म्हटलं. मी माझ्या मुलीला म्हटलं, अगं म्हटलं दीपा म्हटलं मला बाबांनी असं असं म्हटलं म्हटलं. अरे दादा म्हणे तुम्हाला त्यांनी ते रविशंकरांकडे पाठवलं आहे म्हणे. अरे बापरे म्हटलं, रविशंकरांचं हे कसं आहे म्हटलं. ठीक आहे म्हणले. मग मी बेंगलोरला गेल्यानंतर त्यांचं मी म्हणजे त्यांचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस वगैरे केले आणि तेव्हापासून मी केव्हा त्यांच्याकडे पाहतो तेव्हा मला साईबाबांचं दर्शन होते. आणि हा अनुभव मला इतका जबरदस्त आहे. मी म्हणजे त्यांनी जे सांगितलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम्स वगैरे नेहमी केलेले आहेत, परमनंट केले आहेत. आज माझं 78 वर्षाचं वय आहे, पण मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आणि हा मला म्हणजे बाबांनी मला ह्यांच्याकडे रविशंकरांच्याकडे पाठवलं हा फार मोठा अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव म्हणजे कवठ्याच्या मंदिरामध्ये मी बाबांना सहज म्हटलं होतं एकदा मनामध्ये की बाबा म्हटलं मला तुम्ही काहीतरी प्रसाद द्या म्हटलं, की म्हणजे म्हणजे माझ्यासाठी माझ्याजवळ तो नेहमी राहील. तर एका गुरुवारी मी अशी सेवा करत असताना बाबांची तिथे एक पितळीची मूर्ती आहे. त्या मूर्तीवरती कोणीतरी ही माळ टाकून गेला. ही माळ टाकली, ही माळ जी आहे ती कोणी टाकली, प्रत्येकाच्या माळ कोणी टाकलेली आहे म्हटलं. ते कोणी सांगितलं नाही की माळ टाकलेली आहे. नंतर माझ्या लक्षात म्हटलं बाबांना आपण म्हटलं तुम्हाला काहीतरी द्या, ते बाबांनी आपल्याला दिलेली माळ आहे म्हटलं. ती मी परमनंट आता माझ्या गळ्यामध्ये ठेवलेली ही माळ. म्हणजे जो हे आहे आपल्याला जो अनुभव आहे तो अनुभव बाबांचा अनुभव तर म्हणजे क्षणोक्षणी येतो म्हटलं तरी हरकत नाही मला. आणि जे काय आहे ते सगळं बाबांवरती सोपवून दिलेलं आहे. मी कधी काहीतरी जरा मला अडचण आली सरळ म्हणतो बाबा आहे तुम्ही पाहून घ्या, मला काय माहित नाही. ह्या गोष्टीमध्ये म्हणजे अक्षरशः मी बाबांना पूर्ण सोपवून दिलेलं आहे, की म्हणजे काही असं हेच नाही केलेलं त्याला की माझं हे आहे माझं ते आहे. बाबांचा अनुभव